Now today we are going to learn remaining part of the story in a class of their own. Now open your books and see page number 30, unit number 1.6, standard 7, subject English. Now see second part. Now you heard so many types of stories. Now listen the second part, part number 2. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. Now here a phrase that is proud of. Proud of means abhiman asne. Now some boys and girls, they gathered and they discussing something about their plan. But how? What can we do? Asked Sunil. Now first of all, Akash said, but this is really too sad. We must make her proud of us. त्यांची जी वर्ग शिक्षिका आहे श्रीयुत देसाई मॅडम यांना खुश करण्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून विद्यार्थी विचार करतायत. बट हाऊ, कसे? व्हॉट कॅन वी डू? आपण काय करू शकतो? आज सुनील विचारतोय. शी वोंट बी हॅपी अनलेस वी डू ऑल वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? हे शक्य आहे का? असं सुनील विचारतोय. अँड देन सडनली इट क्लिक्ड म्हणजे अचानक सुचणे. सडनली मीन्स अब्रप्टली, अचानकपणे त्यांना सुचत आहे. येस, आय सेड. वाय नॉट? का नाही आपण करू शकत? वी विल मेक इट पॉसिबल. आपण सगळे मिळून हे शक्य करूया. इफ वी ऑल वर्क टुगेदर, तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम केलं, वी कॅन डू इट. आपण ते करू शकतो. राईट, सेड आकाश. आकाश म्हणतो अगदी बरोबर आहे. लेट्स डू इट. आपण हे आता करूया. सो द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी, वी रेफर्स टू द होल क्लास सॅट टुगेदर अँड डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती योजना. त्यांची जी कृती योजना आहे ती कृती योजना ते मुलं जे आहे ते ठरवतात. वी ऑल ॲग्रीड that those who get good marks should help others. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी इतर विषयामध्ये जे विद्यार्थी कमकुवत आहेत त्यांना मदत करायची आहे. We all agreed that those who get good marks should help others. ज्यांना चांगले मार्क मिळाले आहेत त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची आहे. That is very well, said नियती म्हणते की हे तर खूपच छान आहे. शी इज द मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. आपल्या क्लासमध्ये ती मॅथमध्ये कुशाग्र बुद्धी असलेली मुलगी आहे. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर. मी सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करेल. बट नो वन इज इंटरेस्टेड. पण कोणी यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प दॅम. तर या ठिकाणी नियती म्हणते आहे दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प दॅम. कोणी इंटरेस्ट दाखवत नसल्यामुळे मला सुद्धा त्यांना मदत करावीशी वाटत नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. सोली म्हणते आहे कदाचित तू त्यांच्यावरती हुकूमत गाजवत असेल. बॉसी म्हणजे हुकूमत गाजवणे. आणि म्हणून मुलं इंटरेस्ट दाखवत नसतील, रस दाखवत नसतील. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यानंतर आपण चांगलं काय करू शकतो. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. कोण बरं बसेल मॅथ या विषयासाठी? सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द ॲन्सर. त्यांना तू
उत्तरं सुचवू शकतेस, सांगू शकतेस. कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं येतं हे तू सांगू शकतेस. सी व्हॉट आय मीन, मला काय म्हणायचं आहे बघा, सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. वे बिहाइंड मीन्स अन informal way of saying not making progress as other students in the class. That is called way behind. जे मुलं विषयामध्ये मागे पडतात अशा विद्यार्थ्यांना त्यांना मदत करायची आहे. दिस विल नॉट डू, सेड आकाश. आपल्याला हे करायचं नाही आहे. डू यू थिंक देसाई मॅम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स? जर तू उत्तरं सांगितलीस आणि मुलांनी नक्कल केलीस म्हणजे कॉपी केली, असे कॉपी बहादर नक्कल करणारे जे मुलं आहेत यांच्यावरती श्रीयुत देसाई मॅडम या नक्कीच खुश होणार नाहीत. त्यांना ते आवडणार नाही, त्यांना तो अभिमान वाटणार नाही. यू मस्ट स्टडी स्टील यू अंडरस्टँड युअर मॅथ वेल. जोपर्यंत तुम्हाला गणित व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत तुम्ही मॅथ या विषयामध्ये, गणित या विषयामध्ये प्रयत्न केला पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देर आर मेनी लाईक देम, सेड नियती. आणि समजा काही मुलं जर करू शकत नसतील, काही मुलांना आवडेलही, नियती म्हणते आहे. आय हॅव ॲन आयडिया. मला एक युक्ती सुचलेली आहे, सेट सोली म्हणते आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. नाव हिअर सर्च लाईट्स मीन्स शोधदीपक किंवा टेहळणी पथक. दे विल व्हिजिट अस ॲट होम. आपण असं टेहळणी पथक जे आहे ते आपण नेमूया, तयार करूया आणि त्यांनी इतर मुलांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. आपण जो अभ्यास करणार आहोत तो ते जाऊन त्या ठिकाणी बघतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क्ड निलेश. निलेश विचारतोय आणि आपल्याला जर काही अडचणी आल्या तर लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स. आणि मग याच्यासाठी आपण अभ्यासरक्षक म्हणून काही नेमूया. स्टडी गार्ड्स म्हणजे अभ्यासरक्षक. लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. मॅथ या विषयामध्ये जे आपल्याला डिफिकल्टीज येतील, आपल्याला जे समस्या येतील, त्या नियती मात्र आपल्याला मार्गदर्शन करेल. दॅट इज अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. ही तर खूप चांगली आयडिया आहे. लेट अस हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. प्रत्येक विषयामध्ये आपण अभ्यासरक्षक जे आहेत ते नेमूया. स्टडी गार्ड्स म्हणजे काय? अभ्यासरक्षक. आता एखादा विद्यार्थी मॅथमध्ये चांगला असेल, एखादा इंग्लिशमध्ये चांगला असेल, एखादा मराठीमध्ये चांगला असेल, तर ते विद्यार्थी इतर जे विद्यार्थी अभ्यासात कच्चे आहेत त्यांना मार्गदर्शन करतील. म्हणजेच काय, आपण त्यांना स्टडी गार्ड्समधून नेमूया, म्हणजे अभ्यासरक्षक म्हणून नेमूया. It didn't take very long to identify SLs. SLs means what here? A short form, searchlights. It didn't take very long to identify the searchlights and study guards. आता आपण स्टडी गार्ड्स म्हणून कोण आपल्याला मदत करेल किंवा सर्च लाईट्स म्हणून कोण अभ्यास करेल, असे आपण ते आपल्याला मदत करेल असे विद्यार्थी जे आहे ते आपण शोधूया. वी पुट द POA मीन्स प्लॅन ऑफ ॲक्शन. वी पुट द प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिजिएटली. आपण तात्काळ आपण प्लॅन ऑफ ॲक्शन जो आहे तो आपण तयार करूया. एक कृती योजना, प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे कृती योजना आपण तयार करूया. नाव इन दिस वे ऑल द बॉईज अँड गर्ल्स दे वेर डिस्कसिंग
वी डिड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आपण कोणत्याही शिक्षकाची मदत न करता आपण हे सगळं करू शकतो आणि याविषयी आपण गोपनीयता पाळूया. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज आपण श्रीमती देसाई मॅडमांना देऊया. बट शी इज रिअली टू गुड. पण खरोखर देसाई मॅडम ज्या आहेत ह्या खूप चांगल्या आहेत. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. देसाई मॅडम ह्या तेवढ्याच शार्प होत्या आणि त्यांनी मुलांमध्ये झालेला जो बदल आहे तो बदल त्यांनी ओळखून घेतला. एका आठवड्याभरामध्ये त्यांनी तो बदल ओळखून घेतला. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास. आय एम शुअर. या ठिकाणी काहीतरी काम या वर्गामध्ये होतो आहे, मला नक्की खात्री आहे. शी सेड. नो वन इज एव्हर ॲबसेंट. त्यांना काय निदर्शनात येतं, कोणीही विद्यार्थी ॲबसेंट राहत नाही, गैरहजर राहत नाही. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन. जेव्हा पाठाचं अध्यापन होतं तेव्हा प्रत्येकजण लक्ष देतो आहे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चकाकी मला दिसते आहे. समथिंग हॅज हॅपन. काहीतरी घडतं आहे. हॅपन म्हणजे घडणे. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. आणि म्हणून आपण हे त्यांना सांगूया. मिसेस देसाई वॉज रिअली इम्प्रेस्ड. आपल्या ज्या क्लास टीचर आहेत, वर्ग शिक्षक आहेत, त्या नक्कीच भारावतील. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही मुलं जे आहेत ते खूप अमेझिंग आहात, फार आश्चर्यकारक आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज. तुम्ही काय युक्ती शोधली आहे. सच डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय. तुम्ही हा ठरवलेला जो निश्चय आहे, देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. तुमचा हा सगळा निश्चय बघून, डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, तुमचा हा निश्चय बघून तुमच्यासारखा दुसरा कोणताच क्लास नाही असं मला वाटतं आहे. सो हॅपी वी वेअर ऑन क्लाउड नाईन. एव्हरीवन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड हॉनेस्टली. आपण या वर्गातला प्रत्येकजण जो आहे हा प्रामाणिकपणे, हॉनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे, हा खूप मेहनत करेल. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस. तुम्ही याच्यावर विश्वास करू शकत नाही. बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. लवकरच तुमची दुसरी घटक चाचणी जी आहे ती दुसरी घटक चाचणी होईल आणि यामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट, परिणाम जो आहे तो दिसेलच. दिस टाईम वेन मिसेस देसाई वॉक्ड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स. दुसरी घटक चाचणी झाली आणि मिसेस देसाई जे आहे या वर्गामध्ये प्रगती पुस्तक घेऊन आले. रिपोर्ट कार्ड्स म्हणजे प्रगती पुस्तक. शी वॉज ऑल स्माइल्स. तिच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं. सी कॉंग्रॅच्युलेट ईच वन ऑफ अस पर्सनली म्हणजे वैयक्तिक, आणि कॉंग्रॅच्युलेट म्हणजे अभिनंदन करणे. यावेळेला मात्र देसाई मॅडम ज्या आहेत या प्रत्येकाचं वैयक्तिक अभिनंदन करत होत्या. हावेवर देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. या ठिकाणी एक शेवटची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगतो. वी हॅड होप्ड दॅट वी वुड ऑल डू वेल. आपण सगळेच चांगलं करूया. मेनी ऑफ अस डिड डू वेल. काही विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, चांगला अभ्यास केलेला आहे. बट अलास, पण अरे रे, देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. पण काहींना तरीसुद्धा कमी मार्क्स पडलेले आहेत. अँड सम हॅड इवन फेल्ड. काही विद्यार्थी जे आहेत ते नापासी झालेले आहेत. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रस्ट. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रस्ट. टू फील क्रस्ट इज अ फ्रेज. हा वाक्प्रचार आहे. टू फील क्रस्ट म्हणजे हताश होणे.
काही विद्यार्थी नापास होत आहेत, काहींना कमी मार्क्स पडलेले आहेत, त्यामुळे आपण सगळे हताश झालो आहोत. नैना who had got a red mark in her card couldn't bear it. नैना, तुझ्या प्रगती पुस्तकामध्ये लाल रंगाने काहीतरी खूण केलेली आहे आणि ती तुला सहन होणार नाही. बिअर म्हणजे सहन करणे. I have let the whole class down. She sobbed. Let the whole class down म्हणजे विश्वासघात करणे. I have let the whole class down. She sobbed. Sobbed म्हणजे हुंदके देणे. मी संपूर्ण वर्गाचा विश्वासघात केलेला आहे आणि असं बोलत ती हुंदके देते आहे, म्हणजेच मुसमुसून रडते आहे. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. आणि आपल्या ज्या प्रिय अशा वर्ग शिक्षिका आहेत यांनी तिला छातीशी धरलं आणि ती काय म्हणते, नो नैना, नैना नाही नाही, रडायचं नाही. यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. तुम्ही कोणाचाही विश्वासघात केलेला नाही. लुक ॲट युअर कार्ड्स. तुमचे प्रगती पुस्तक बघा. लास्ट टाइम यू हॅड गॉट ओनली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स. गेल्या वेळेला तुम्हाला सायन्स या विषयामध्ये 50 पैकी तुम्हाला 2 मार्क मिळालेले होते सायन्स या विषयामध्ये. इट्स 16. आता 16 मार्क्स पडलेले आहेत. दॅट्स क्वाईट अ लीप. क्वाईट अ लीप इट्स अ फ्रेज. हा वाक्प्रचार आहे. ही चांगली प्रगती आहे. क्वाईट्स अ लीप म्हणजे चांगली प्रगती असं त्याचा अर्थ होतो. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन. तुम्ही योग्य गतीने योग्य दिशेने जात आहेत. अँड आय नो यू विल कीप इट अप. आणि मला विश्वास आहे तुम्ही असाच तुमचा निश्चय जो आहे तो ठेवणार. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. आणि मला तुम्हा सगळ्यांचा अभिमान वाटतो. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. तुम्ही अंदाज करू शकता का की पुढच्या टेस्टमध्ये काय घडेल ते. येस, ॲब्सोल्युटली राईट. ऑल ऑफ अस गॉट good marks and passed out. Now in this way, this second part of the story is over here. Later on we will discuss another topic.